तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे भले मोठे आंब्याचे झाड कोसळून त्याखाली बसलेल्या 6 मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना 25 मे रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळा शेत शिवारात घडली आहे। खामगाव तालुक्यातील मेंढपाळ शेतकरी सोनाजी रामभाऊ खताड हे आपल्या मेंढ्या घेऊन देऊळगाव राजा तालुक्यातील धरण परिसरात चारण्यासाठी आले होते। दिवसभर जनावरे चारल्यानंतर रात्री त्यांनी शेतातील आंब्याच्या झाडाखाली सदर मेंढ्यांना आश्रय दिला होता। दरम्यान अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हे आंब्याचे झाड कोसळून ही दुर्दैवी घटना घडली असून यामध्ये मेंढपाळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। MCN न्यूज मराठीकरिता बालाजी सोसे, देऊळगाव राजा। पहिले कोण घ्या म्हणजे झाड दिसलं पाहिजे। पोलिसांना फोन लावून पाहिला का? पोलीस स्टेशन घेण्याचा व्हिडिओ बी पलीकडे बोला मी उद्धव भिकाजी शिंगणे, गट नंबर 299। काल झालेल्या चक्रीवादळामुळे माझ्या शेतातील आंब्याचं झाड कोसळून हे पडलेले 7-8 नग, अंदाजे 3, 2, 5, 6, 7 नग मेंढरं आणि बकरी यांचा दुर्दैवी आंब्याच्या झाडाखाली दबून मृत्यू झालेला आहे। तरी कृषी खाता असेल, राज्य सरकार असेल, यांनी या गरीब लोकांची थोडीफार जी होईल ती मदत करण्यात यावी, त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी। कारण ही नुकसान झाल्यामुळं या सर्व परिवारांनी रात्रीला जेवणसुद्धा केलेलं नाही। या गोष्टीची जाणीव ठेवून मेहरबान तहसीलदार साहेब असतील, कलेक्टर साहेब असतील, यांनी या गोष्टीचा अतिशय काळजीपूर्वक विचार करावा आणि या गरीब लोकांना जी होईल ती मदत देण्यात यावी, एवढीच अपेक्षा बाळगतो। आम्ही राहणार कुंटी, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा। आमचा व्यवसाय मेंढपाळ आहे आणि आम्ही मेंढरं घेऊन इकडे शिवनी आरमाळ, तालुका देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा या शिवारामध्ये मेंढरं घेऊन चालण्यासाठी आलेलो होतो। हे आमचे आत्याभाऊ सोनाजी रामा खताड यांचं मेंढ्यांचा कळप हा शिवनी आरमाळ या शिवारामध्ये उद्धवजी शिंगणे यांच्या शेतामध्ये होता आणि अचानकमध्ये अवकाळी पाऊस आणि वारं उदान आलं त्यामुळे त्यांचे मेंढरं हे आंब्याच्या झाडाखाली उभे होते। त्यांचा मेंढरांचा कळप उभा असल्यामुळे त्याचे आंब्याचं झाड पलटलं आणि त्यांचे 10 ते 15 मेंढरं मृत्युमुखी पडले आणि काही मेंढ्या जखमी आहेत। त्यांच्याजवळ शेती नाही, त्यामुळे त्यांचा व्यवसाय हा मेंढपाळ आहे आणि त्यांच्या मेंढरं त्या आंब्याचे झाड पलटल्यामुळे मृत्युमुखी पडले। त्यामुळं राज्य सरकारने त्यांना काही ना काही मदत म्हणून द्यावी। आणि त्यांचे हे लहान लहान मुलं बाळं घेऊन ते इकडं गावोगावी फिरत असतात। त्यामुळे आता ही निसर्गाने अशी आपत्ती केल्यामुळे त्यांना काही ना काही मदत द्यावी ही आमची विनंती।